चला मॅच सुरू होते. 5 ओव्हरची मॅच आहे लक्षात घ्या. आणि निश्चितच पहिली मॅच सत्यम पॅकर्स वर्सेस मयूर भोईर पॅकर्स बोरिवली. यश येते गोलंदाजी मार्कवर. सेकंडला बॅटर प्रशांत कोरगावकर. कोद्या या नावाने जास्त प्रसिद्धी. अप्रतिम फलंदाज आहेत. पाहूया हे जबरदस्त बॅटल. सुरुवात होते अगदी 7:56 पहिला बॉल पडतोय बादशाह मैदानामध्ये. ओ काय टेक ऑफ. पहिला बॉल अगदी टेक ऑफ. जबरदस्त डॉट बॉल येतोय. सुपर्ब सुरुवात. वेल बोल्ड यश. चांगली मॅच होणार आहे. अगदी दाखवले पहिल्या चेंडूनं की इथे आमचा दरार असेल. हे मैदान आमचं आहे आणि कदाचित इथून बोरिवली टीम वेगळा विचार करेल. पाहूया काय करते. पहिलं पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. LED लाईट्स ऑन आहे 38 सर्कलवर. याचा अर्थ पॉवर प्ले सुरू आहे. इथे मात्र पुढच्या बॉलवर अगदी ज्या पद्धतीने फटका खेळले टायमिंग जबरदस्त. प्रशांत कोरगावकर ऍक्शन मध्ये येतोय. दुसऱ्या बॉलवर षटकार. जशास तसे उत्तर. 6 धावा. थँक्यू सर. चेंडू हवाय. नवीन बॉल द्या प्लीज. नवीन बॉल दे. A1 जोडी आयोजित बादशाह चषक दुसरी रात्र. आणि दुसऱ्या रात्रीची काय सुरुवात झाली. पहिला बॉल डॉट परफ्यूम डिलिव्हरी होती. मात्र नेक्स्ट बॉलवर अगदी षटकार डीप मिड विकेटला. अगदी बादशाह सारखी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. नावच एवढं मोठं आहे की किती गुण गाऊ. आणि मी मगाशी म्हटलं की कदाचित आमची माहिती तोकडी आहे. मला वाटतं ही माहिती शैलेश दादांनी जर दिली या पूर्ण क्रीडा रसिकांना तर बरं होईल. यावेळेला लो फुलटॉस डिलिव्हरी ऑन साईडला टर्न केलाय. मिडानचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईपर्यंत एक धाव कंप्लीट. थोडंसं फंबल. दुसरी धाव ही कंप्लीट होताना दिसेल. या 2 धावा. चांगली सुरुवात. नक्कीच माझी तीच अपेक्षा आहे की सन्माननीय बादशाह म्हणजेच स्वर्गीय केसनाजी पाटील यांच्याविषयीची जी माहिती आणि त्यांना बादशाह हे नाव कसं पडलं या सगळ्या गोष्टी शैलेश दादाकडून नाही कळणार तर मग कोणाकडून. त्यामुळे निश्चितच आम्ही त्यांना बोलतं करणार आहोत. स्वतः एक उत्तम कलाकार आहेत त्यामुळे निश्चितच ते बोलतील. ड्राईव्ह करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. पुन्हा एकदा कमबॅक. तिथे यश होत आहे. अगदी पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवर षटकार. तिसऱ्या बॉलवर 2 धावा. चौथा बॉल डॉट. ही कहाणी राहिले पहिल्या ओव्हरची. आणि खास उपस्थिती आहे आज. आमच्या एकूणच व्यासपीठाचं वजन वाढलंय. याचं कारण अगदी 2 तरुण नेतृत्व या एकूणच परिसरातील नगरसेवक सन्माननीय महेश नरेश म्हात्रे. ओ हो अगदी त्यांनाच सलामी. त्यांच्या गाडीला सलामी देणारा हा षटकार. 6 धावा. थँक्यू. आणि आमच्या मान्यवरांच्या माहितीसाठी दादा तुझ्या माहितीसाठी या बॉलवर A1 जोडी असं लिहिलंय राकेश आणि जितू. त्यामुळे स्पेशल बॉल आहे आणि तुझ्या गाडीवर तो ठसा उमटलाय सध्या A1 जोडीचा. त्यामुळे निश्चितच कौतुक आहे या एकूण स्पर्धेचं. या पहिल्याच ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 षटकार. ऑल थँक्स टू मिस्टर प्रशांत कोरगावकर. डाऊन द लेग गाय का चेंडू. पाहूया पंचाचा इशारा आलाय. व्हाईट बॉल. 1+1 या 2 धावा जोडल्या जातील. थँक्यू व्हेरी मच अंपायर विशालजी नाईक या सर यांना तुम्ही पाहू शकता. तर स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेत राकेश राऊत सर मॅन फ्रॉम सातपाटी पालघर. अप्रतिम पंचगिरी राहिले. आणि कोण विसरेल सन्माननीय अशोक राऊत सरांना. त्यांची जबरदस्त कामगिरी. पहिल्या ओव्हरमध्ये धावा येत आहेत. अगदी धावा येत आहेत. धावसंख्या 16 झाली आहे. कालच्या दिवसात देखील अगदी पहिल्या ओव्हरपासून दमदार धावसंख्या.
इथे काय फ्लिक केलाय, जबरदस्त फटका प्रसाद रहाटेचा, जबरदस्त फ्लिक आणि तिथून जर बघितलं तर या 4 धावा. ॲब्सोल्यूट ब्युटी. थँक्यू. क्या बात आहे. काय नारळ फोडलाय आमच्या मान्यवरांनी. कालच्या दिवसात देखील पहिल्या ओव्हरमध्ये 22 होत्या, आज देखील 20 आहेत. त्यामुळे आजचा दिवस देखील अगदी धमाकेदार होणार आहे. नेक्स्ट मॅचमध्ये देखील अगदी आपल्याला संघ पाहायला मिळतील. ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पगाडी वर्सेस टीडी स्टार चौक. दोन्ही संघांना विनंती आहे, जसं आम्ही इनिंग ब्रेकमध्ये कॉल देऊ तुम्हाला लगेच टॉससाठी यायचे आहे आणि आपण आल्याची नोंद देखील करा, जेणेकरून आम्ही व्यवस्थित तुम्हाला कॉल देऊ शकतो. पहिल्या षटकात आलेत पॉवर प्लेच्या 20 धावा. त्यामुळे सत्यम पॅकर्सला निश्चितच चांगला विचार करावा लागेल. पुढच्या षटकासाठी कोण. मोनू येते गोलंदाजी मार्कवर. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस. आता अजून एक खेळाडूला मुभा असेल 30 सर्कलच्या बाहेर जाण्याची. हे रूल्स असतात आपल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. पहिल्या पॉवर प्लेमध्ये 2 खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू तुम्ही 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. आणि त्यानंतर कंपल्सरी अगदी 5 षटकं संपेपर्यंत 30 सर्कलचा जो आपला रूल आहे, तुम्हाला कंपल्सरी 4 खेळाडू आतमध्ये ठेवायचे आहेत. या रूलनुसार तुम्हाला क्रिकेट खेळावं लागेल. वेलकम वेलकम. पुन्हा एकदा स्वागत करूया 19च्या मंचावर सन्माननीय CM पाटील साहेब यांचं, तसेच आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवानदादा पाटील यांचं देखील आपण स्वागत करूया या A1 जोडी आयोजित बादशाह चषक 2026 मध्ये आजच्या 19 रात्रीमध्ये. स्वागत आहे मान्यवरांचं. काय जबरदस्त सामने सुरू झालेत. मान्यवर देखील अगदी किलबिल करतायत. यावेळेला बॅकफुटवर खेळले, तिथून चेंडूला टर्न केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. थोडंसं लॉंग चेस होतं, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. 2 धावा वाचवलेत आपल्या टीमसाठी. गुड फिल्डिंग. 23 धावा फलकावर लागलेत. ही जोडी प्रसाद राटे आणि प्रशांत कोरगावकर बऱ्याच सामन्यामध्ये ओपन करतात आणि अगदी विकेटवर उभं राहून धावा कशा पद्धतीने करता येतील त्याचा विचार करतात. याला मुवमेंट, अगदी मुवमेंट पाहायला मिळाली. कटर चेंडू होता आणि तिथून आपण बघतोय जबरदस्तरित्या चेंडूला बाहेर काढण्यात आलाय. गुड बॉल मोनू. डॉट बॉल येतोय. थोडंसं सरप्राइझिंग वाटलंय, कारण या विकेटमध्ये बरंच काही आहे. चेंडू बऱ्याचदा खाली राहतो, चेंडू बॅटवर येतात नो डाऊट. मात्र चेंडूला जर तुम्ही अगदी दाबून कट केलात तर तो चेंडू अगदी उसळी घेणार आणि कट होणार. त्यामुळे तुमचं स्किल या खेळपट्टीवर अगदी चाललं. इथे विकेट स्विच हिटसाठी गेले आणि दांडी गोल झाली आहे. पहिला धक्का दुसऱ्या ओव्हरमध्ये आलाय. प्रशांत कोरगावकर परतलाय. विकेट डाऊन. थँक्यू. स्विच हिटसाठी तुम्ही का गेलात, मला थोडासा प्रश्न पडलाय. चांगल्या पद्धतीने धावा येत होत्या आणि हा प्रयत्न थोडासा उगाच झालाय मी म्हणेल. गरज नव्हती या फटक्याची. मात्र इथे विकेट आली आहे. हे नसे थोडके. प्रशांत कोरगावकर चांगली सुरुवात करून दिली, मात्र अगदी दुसऱ्या ओव्हरमध्ये तो बाद झालाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलाय आशिष. आता गोलंदाज मोनूचे कौतुक करेन. पहिला बॉल अगदी आपण बघतोय थोडासा अवांतर होता. तिथून जर बघितल्या तर 2 धावा प्लस 1 वाईड. त्यानंतर एक डॉट बॉल आणि आता लगेच विकेट देखील आली आहे. चांगलं कमबॅक. या मॅचमध्ये त्याच गोष्टीची गरज आहे. एखाद्या सेटबॅक नंतर तुम्ही कमबॅक कसं करता, कारण बरीच गोष्टी तिथे अवलंबून असतात. बऱ्याचदा हातातून आपला सामना निसटतो, मात्र तो परत मिळवण्यासाठी तुमचे एफर्ट्स, तुमची मेहनत, तुमची जिद्द अगदी महत्त्वपूर्ण असते. पाहूया या मॅचमध्ये सत्यम पॅकर संघ कशा काय पद्धतीने कमबॅक करतोय. हलकासा वर पिच केलेला चेंडू डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय. प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. खराब क्षेत्ररक्षण राहिलंय, कारण थोडंसं डिफ्लेक्शन आणि तिथून हा चेंडू अगदी बाहेर. 4 धावा.
थँक्यू. चला सीमा रेषेच्या बाहेर झेल टिपणाऱ्याला अभिषेक यादवजी यांच्याकडून मिळतील 100 रुपये. आणि सळग ही 9 दिवस स्कीम आहे. यावेळेला फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, 4 धावा. गुड शॉट आशिष. बॅक टू बॅक बाउंड्रीज फॉर टीम अरुण भोईर, मयूर भोईर पॅकर्स बोरिवली. मोनूवर आक्रमण केलं जात आहे. याही पॉवर प्लेचा अतिशय चांगला वापर करताना टीम मयूर भोईर पॅकर. चला जास्त वेळ घेऊ नका, लक्षात घ्या 20 मिनिटांमध्ये 4 षटकं झालीच पाहिजे. तसं नाही झालं तर 5व्या षटकाला अजून एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. म्हणजेच काय तर 5व्या ओव्हरमध्ये तुम्हाला तब्बल 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आत लावणं बंधनकारक आहे. आणि ही गोष्ट अगदी सगळ्यांसाठी. त्यामुळे आम्हाला एकूणच अशा पेनल्टीज द्यायला लावू नका प्लीज. खेळा, क्रिकेट चांगलं खेळा, मात्र वेळेत खेळा. येस मॅच बॉल आलाय, नो डाऊट. मात्र मॅच थांबवू नका प्लीज प्लीज, कारण गरजेचं आहे. आज आपल्याला विहित वेळेमध्ये हे सामने संपवायचे असतील तर निश्चितच काही कॉल घ्यावा लागेल पंचांना आणि एकूणच आयोजकांना. शॉर्ट बॉल आहे इथे, एज होती मात्र हा जेल सुटलाय. यशांच्या पाठीमागे सचिन पाटील नाही पकडू शकले. जीवदान लाभते आशिषला. नाखुश आहेत. हा फटका थोडंसं उशिरा खेळले ते आणि म्हणून ही हेल्दी एज होती. मात्र हा झेलही सुटलाय. धावसंख्या 32. 2 ओव्हरचं पॉवर प्ले संपलंय आणि त्यामुळे एकूणच या 32 धावा अगदी जबरदस्तरित्या बनवले टीम मयूर पॅकर्स सायमौली बोरिवलीनं. चला विनंती करतोय ती एकूणच LED लाईटचं बटन तिकडे निश्चितच आहे, तो स्विच ऑफ करा प्लीज. लक्ष घाला त्या गोष्टीकडे. थँक्यू. चला 2 षटकासाठी जर वेळ बघितला तर अगदी 10 मिनिटांचा वेळ झालाय. लवकर 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 क्षेत्ररक्षण सजवा प्लीज. बादशाह चषक कोणाचा तो आशिष बोलला, तो अभिषेक आहे स्ट्राईक एंडला. संतोष भाई आणि संतोष भाई म्हटलं तर निश्चितच एक चांगले समालोचक देखील आहेत. क्या बात है संतोष भाई, आपके लिए एक इनाम आया है. हर एक विकेट पे 1000 रुपया. दिनेश परमार डीका स्पोर्ट्सच्या माध्यमातून. शॉर्ट बॉल आहे इथे. मात्र हा पुलचा फटका मात्र अगदी टॅप केलाय. डिप्स कोलेकला क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, मात्र तरी सुद्धा एकच धाव. थ्रू चांगला आलाय. मात्र संतोष गोलंदाजी मार्कवर आलेत. एक अतिशय जबरदस्त गोलंदाज आहेत आणि त्यांच्यावर बरीच प्रेम करणारी मंडळी आहेत आणि त्यामधलंच एक नाव ते म्हणजे दिनेश परमार डीका. आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. शॉर्ट बॉल आहे अगदी. हा टॅप पुन्हा एकदा ऑन साईडला पाहायला मिळत आहे प्रसाद राटेचा. एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी म्हणेन मी, कारण धावा अगदी कन्सिड केल्या जात नाहीयेत. आणि त्यांचं एक वेगळं नाव देखील प्रसिद्ध आहे, बडके भैया.
चौथी जावा. अभिषेक स्ट्राईक एंडला. अजून थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. सचिन पाटील सध्या नेतृत्व करतायत सत्यम पॅकेट टीमचं. या मैदानाचा भरपूर मोठा अनुभव त्यांच्याकडे. ओ यावेळेला जागा बनवली आहे आणि चेंडूला अगदी जागा दाखवली आहे. मुख्य गेट कडे चेंडू सीमारेषा पार. षटकार. बादशाह चषक षटकार. थँक्यू. हा षटकार लागल्यानंतर सचिन आणि एकूणच संतोष यांची एक मीटिंग झाली आणि लगेच सचिनने एक गोष्ट सांगितलं असेल, यही नाही करना है आपको. आणि कदाचित तेच गोष्ट किती विचाराधीन घेतली जाईल पाहूया. संतोष एक चांगले गोलंदाज आहेत, मात्र सध्या आखूट टप्प्याची गोलंदाजी सातत्याने होत आहे आणि या लाईनला लवकर ओळखलं ते म्हणजे अभिषेकनं. हा षटकार संघाची धावसंख्या अगदी 40च्या घरात. नेक्स्ट बॉल. इथे पुन्हा एकदा जागा बनवली आहे. पुन्हा एकदा मोठा फटका. अभिषेक सध्या अगदी या एकूणच गोलंदाजीवर आरूढ झालाय. षटकार लागोपाठ 2 षटकार. बादशाह षटकार. थँक्यू. जबरदस्त फटकेबाजी. याही षटकात अगदी धावांचा कळस गाठतायत. मोठी धावसंख्या उभी राहणार आहे. फुल टॉस बॉल आहे. फटका अगदी फसलाय, मात्र किती धावा या चेंडूवर पाहूया. प्रसादनं फक्त एका धावेसाठी कॉल दिलाय. कदाचित वाहत्या गंगेत त्यालाही हात धुवायचेत. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 47. 2 षटकात 32 होत्या. या षटकात आतापर्यंत 15 धावा. संतोष भाई थोडेसे मागे ठरत आहेत. ऍक्शन इंटरेस्टिंग आहे. इथे आपण बघतोय चांगला झेल प्रसाद रहाटे. अगदी ओंजळ आपण बघतोय. हातांची जबरदस्त होती. इथे विकेट आली आहे. प्रसाद रहाटे परततील विकेट. ऍट द एंड संतोषला यश लाभत आहे आणि 1000 रुपयाचं पारितोषिक देखील अगदी जमा होत आहे आणि ऑनलाईन कदाचित तुम्हाला ते ट्रान्सफर केलं जाईल अशी अपेक्षा आहे. डिका स्पोर्टच्या माध्यमातून हे 1000 रुपयाचं पारितोषिक संतोष यांना. थँक्यू. 3 षटकं संपलेली आहेत. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली ती म्हणजे 47. 15 धावा खर्च केल्या, मात्र विकेटही काढली आहे संतोष यांनी. पुन्हा एकदा मोनू गोलंदाजी मार्कवर. चला बघा, तुमच्याकडे फक्त 4 मिनिटं आहेत ही ओव्हर संपवण्यासाठी. लक्ष घाला टीम सत्यम पॅकर. चला चला, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. सचिन पाटील 3 मिनिटं आहे. 3 मिनिटांमध्ये ओव्हर होणार का? मोनू इथे गोलंदाजी मार्गवर. ओ प्ले अन मिस. हा बॉल मात्र वाईड आहे. अवांतर धाव. 48 धावा पूर्ण. थँक्यू सर. कोणत्याही गाड्या मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका प्लीज. वाईट बॉल आहे.
थँक्यू सर. अजून एक वाईट बॉल आणि तिथे आपण बघतोय 1+2. थँक्यू. धावा इथे वाढते आहे. संघानं 50 गाठली आहे. धावसंख्या 51. क्या बात आहे. नवगडची अजून एक A1 जोडी सध्या अगदी टू व्हीलरवर येताना दिसत आहे. संदेश दादा पाटील आणि अविनाश दादा पाटील त्यांचंही करूया स्वागत. विकास स्पोर्टच्या माध्यमातून जे संतोष यांच्यासाठी पारितोषिक आलं होतं ते इथे जमा झालंय. संतोष मॅच संपल्यानंतर आपण ते घेऊन जायचं आहे. इथे विकेट येणार आहे. इथे कॉल चुकीचा होता आणि इथे विकेट येणार आहे. गुड बॉलिंग मोनू. अगदी योगेश एकही चेंडू न खेळता परतणार आहे. विकेट डाऊन. न्यू बॅटर नवी मिश्रा मैदानाच्या आतमध्ये. लेकिन संतोष भाई के लिए एक डायलॉग बोलना तो भूल ही गया मैं. तो आलाय. इकडचे भरपूर प्रसिद्ध खेळाडू आहे आणि त्यासाठी हे डायलॉग बाजी होतीये अशी मला माहिती मिळाली. पाहूया बॅटिंगसाठी आले तर निश्चितच तो डायलॉग नक्कीच आम्ही घेऊ. शॉर्ट बॉल होता. चेंडू खाली राहिलाय. गुड बॉलिंग मोनू. पहिला अवांतर चेंडू नंतर वेगळा मोनू आपल्याला दिसतोय. हीच गरज आहे. धावा रोखायच्या आहेत. विकेट मिळवायचे आहेत. कारण या मॅचवर जर तुमचा कंट्रोल ठेवायचा असेल तर धावा रोखाव्या लागतील. कारण ही धावसंख्या ज्या पद्धतीने आता दिसते 51 धावा ती 70च्या पलीकडे कधी जाईल सांगता येणार नाहीये. कारण हे दोन बॅटर एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. रवी मिश्रा क्रमांक 5 वर आलेत. वन ऑफ द फायनेस्ट ओपनर. मात्र सध्या 5व्या क्रमांकावर तो आलाय नॉन स्ट्राईक एंडला. दुसऱ्या बाजूला अभिषेक चांगली बॅटिंग करतोय. समोर खेळलाय. फटका चांगला आहे मात्र जास्त धावा मिळणार नाहीयेत. एकच धाव. अप टू डेट गोलंदाजी होतीये. आपण संघ पाहूया सत्यम पॅकरचा. सचिन पाटील, संतोष, मोनू, गण्या, यश देखील पाहू शकतात. एवढा ऑन साइडला अगदी मिड विकेटला चांगला फटका मात्र एकच धाव. गोपाल सोनी यांना देखील तुम्ही पाहू शकता शॉर्ट कव्हरला. त्यानंतर ऑन साइडला जर विचार केला हा फटका योग्य नाहीये. मात्र किती धावा मिळतात पाहूया. एक धाव भरपूर वेगानं मात्र नाही. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सत्यम पॅकर्स अगदी एक वेगळा संघ आहे. मात्र या एकूणच मैदानाची त्यांना चांगली जाण आहे. यस सर. चेंडू आहे. चेंडू द्या प्लीज. चला नेक्स्ट मॅच साठी कॉल देतोय. ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पगाडे टीम कॅप्टन आणि टीडी स्टार चौक दोन्ही टीम जर आल्या असतील तर कॅप्टन. चला एकूणच पहिल्या इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत आणि जर तुम्ही इथे नाही पोहोचलात तर 3 धावांची पेनल्टी आहे. हा प्रत्येक संघांसाठी नियम आहे. टीडी स्टार चौक वर्सेस ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पगाडी. कॅप्टनला विनंती करतोय इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी लगेच यायचे आहेत. आमचे अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. टॉसची प्रक्रिया अगदी महत्त्वाची आहे. एक खास कॉईन बनवण्यात आलाय. A1 जोडी जितू पाटील आणि राकेश पाटील आणि बादशाह चषक 2026 असल्या अशी या नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्यामुळे निश्चितच ती सेरेमनी देखील आपल्याला पुढील काही क्षणामध्ये पाहता येईल. चला सुरू करा सामना सुरू करा प्लीज. स्ट्रायकिंगला बॅटर आता रवी मिश्रा. मी मगाशी म्हटलं की मागच्या काही वर्षामध्ये सातत्याने ओपनिंग करणारा खेळाडू सध्या 5व्या नंबरवर आलाय. एवढा फटका चांगला आहे. हवेत खेळले. ओ चुकीचा झेल घेण्याचा हा प्रयत्न. अगदी सोपा झेल होता मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईल ही पद्धत मला कळतच नाही.
अगदी मी टीका करेल. अशा पद्धतीने खेळ घेणं म्हणजे निश्चितच काय तर समोरच्या एकूणच खेळाडूंना इम्प्रेस करायचं आहे, प्रेक्षकांना इम्प्रेस करायचं आहे काय तुम्हाला. मात्र इम्प्रेस करायचा असेल तर तो झेल टिपा. झेल सुटल्यानंतर मग काय अगदी सोपा झेल होता, अगदी हातांची ओंजळ करायची होती. मात्र हा झेल सुटलाय आणि धावा मिळत आहेत या एकूणच एकच. धावसंख्या झाली ती म्हणजे 55. संदीपच्या माध्यमातून हा झेल सुटलाय. थँक्यू थँक्यू डीजी सर. 25 मिनिटं झालेत त्यामुळे तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल. सचिन पाटील जास्त वेळ घेतला तुम्ही. प्रत्येक संघासाठी ही गोष्ट आहे. एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये म्हणजे 5 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये ठेवावे लागतील. 20 मिनिटामध्ये 4 षटकं झालीच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत. चला लवकर लवकर. वेळ लावली होती अगदी 7:56 पहिला बॉल. अगदी जास्त विकेटही नाही गेल्या. विकेट जर बघितल्या तर फक्त 3च गडी बाद झालेत. मात्र तुम्ही वारंवार जर बघितलं तर क्षेत्ररक्षणामध्ये जे बदल करताय त्यामध्ये तुम्ही वेळ घालवताय आणि म्हणून हा निर्णय. चला बघा ही गोष्ट करण्यासाठी देखील अजून 1 मिनिट गेला. डोंट वेस्ट टाइम मित्रांनो. वेळ महत्वपूर्ण आहे. A1 जोडीची ही स्पर्धा. बादशाह चषक 2026 पुन्हा एकदा मान्यवर कक्षाकडे सर्वांचं लक्ष वेधतोय. आपले स्थानिक नगरसेवक महेश नरेश म्हात्रे, स्थानिक नगरसेवक विशालभाऊ पाटील, तसेच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ क्रिकेटर CM पाटील साहेब, भगवंतदादा ओ हो हो अगदी स्लिप झालेत. आगरीकुडी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवंतदादा पाटील. या जेट बॉल आहे. थँक्यू सर. स्वागत आहे आपलंही. तसेच A1 जोडी अगदी जातीनं लक्ष घालते या एकूणच मान्यवरांकडे. भूपेंद्रदादा पाटील, अविनाशदादा पाटील, तसेच संदेशदादा पाटील आज प्रमुख उपस्थिती आहे. त्यांचंही करूया स्वागत. शॉट आहे. चेंडू अगदी गगनभेदी आहे. अगदी आर पार सीमारेषा पार षटकार. थँक्यू. जबरदस्त षटकार रवी मिश्राच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 61 झाली आहे म्हणजे तुषार 60चा आकडा इकडेही आहे. ड्राईव्ह चांगला आहे मात्र धोका होणार का. डिरेक्टेड झालंय. परतावं लागेल अभिषेकला. विकेट आली आहे. चांगलं रनआउट इथं डायरेक्टेड केलंय. थँक्यू डीजे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी आपण बघतोय ते म्हणजे मिडॉनवर शिवा यांचा गुड कलेक्ट अँड थ्रो डायरेक्टेड केलाय आणि तिथून अभिषेकची खेळी संपुष्टात. नवीन बॅटर अगदी उंच पुरा खेळाडू. टीम बोरिवलीचा जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. नाव आहे अजय रांजणे, प्रेमाने ज्याला बाबू म्हटलं जातं. सध्या मयूर भोईर पॅकर्स या टीम मधून तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
एवढा मोठा फटका खेळायचा जरूर होता, मात्र अगदी बॅटची बॉटम एज, चेंडू अगदी सिल्मीडॉनला. एकच धाव. धावसंख्येने मात्र अगदी चांगली उंची गाठली आहे. धावसंख्या 62. ही शेवटचं षटक आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथून अजय रांजणेच्या बॅटमधून धावा येणार का हा प्रश्न. प्रशांत कोरगावकरनं स्टार्ट दिला होता. 2 षटकार त्याच्या बॅटमधून. 8 चेंडूमध्ये 16 धावा त्यांनी केल्या. प्रसाद रहाटे आज जर बघितलं तर जास्त काही करू शकला नाहीये. 3 चेंडूमध्ये 5 धावा त्याच्या नावावर राहिलेत. मात्र 11 चेंडूत 25 धावांची खेळी अभिषेकने केली. तो धावचीच्या रूपानं बाद झाला. योगेश अगदी शून्याचा चष्मा घालून एकही चेंडू न खेळता परतला होता. मात्र त्यानंतर ही जोडी प्ले अँड मिस. इथे अगदी विकेट येणार आहे. अगदी विकेट येणार आहे. रवी मिश्राला स्ट्राईक हवी आहे. अजय रांजणेला विकेट सॅक्रिफाईस करावी लागतील. कौतुक यशांच्या मागे चिन्याचं चांगलं क्रिकेट. थँक्यू. बादशाह चषक A1 जोडी आहे बघा, लय टॉप. सध्या प्रश्न तोच विचारला जातोय. इथे हा फटका हवेत खेळलाय. हा झेल होणं गरजेचं आहे. ओहो, हाही झेल सुटलाय. गण्यामार्फत ही चूक झाली. इथे 2 धावा. आज सत्यम पॅकरचं क्षेत्रक्षण थोडस कळीचा मुद्दा ठरतेय. या मैदानावर भरपूर वर्ष काढलेत गण्यानं, मात्र हा झेल सुटलाय. चांगली गोलंदाजी. मी कौतुक करीन गोलंदाजाचं. सनी चांगली गोलंदाजी करताय. धावसंख्या 64. नॉन सेकंडला रोहित. नेक्स्ट बॉल. मोर द विकेट. शॉर्ट बॉल आहे. तिथून उडवलाय. मोठा, अगदी मोठा फटका. कलावती मंदिराला अगदी जबरदस्त सलामी देणारा हा षटकार. धावसंख्या 70. थँक्यू डीजे. 70 धावा कंप्लीट. आपण लगेचच सन्मान करणार आहोत. एकूणच मुख्य मंचावर A1 जोडीतर्फे या बादशाह चषकामध्ये आपले स्थानिक प्रतिनिधी सन्माननीय नगरसेवक महेश नरेश म्हात्रे यांचा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. शैलीशदादा पाटील यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान व्हावा. धन्यवाद दादा, आपण जो आम्हाला वेळ दिलात. आणि निश्चितच ही स्पर्धा अगदी लांबलचक आहे. आपण येत राहाल अशी अपेक्षा आहे. तर सन्माननीय महेश दादा पाटील म्हात्रे त्यांचा विशेष सन्मान शैलेश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. आपले स्थानिक नगरसेवक आहेत आणि त्यांची पहिली टर्म अगदी गाजेल अशी अपेक्षा आहे. आपल्या एकूणच चला टॉस रेडी या. टीडी स्पोर्ट्स चौक आणि टीडी स्टार चौक वर्सेस ताई पॅकर्स. रिया स्पोर्ट्स बंदर पगाडी. या प्लीज बंदर पगाडी इकडे या. समोरचा संघ आलाय काय? टीडी स्टार चौक. आयोजकांना विनंती करतोय जरा अक्षय लक्ष घाला या गोष्टीकडे. पुढचा संघ चौक. तसेच अजून एक नगरसेवक सन्माननीय विशाल भाऊ पाटील यांचा देखील आपण सन्मान करूया. मुख्य मंचावर शैलेश दादांच्या शुभ हस्ते सन्मान केले जात आहेत. आणि अगदी विशाल म्हटलं तर अगदी समाजसेवेपासून स्टार्ट झालंय आणि आज तो स्थानिक नगरसेवक आहेत. आनंद आहे या गोष्टीचा आम्हाला की आपल्या समाजातील हा मुलगा अगदी चांगलं काम करतोय आणि त्याची ही टर्म अक्षरशः गाजेल अशी अपेक्षा आहे. बादशाह चषकामध्ये हा त्यांचा विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. शैलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान नगरसेवक विशाल भाऊ पाटील यांचा. धन्यवाद. चला टीडी स्टार चौक संघ उपस्थित झालाय का? अजून एक विशेष सन्मान करूया. तो म्हणजे आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवानदादा पाटील यांचा. शैलेश दादांना विनंती करतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया भगवानदादा पाटील यांचा. धन्यवाद. महेश नरेश म्हात्रे दादांना एक विनंती आहे. ही स्पर्धा लांबलचक आहे. येत राहा. अगदी दररोज आला तरी चालेल.
आपलं मनापासून आभार. अतिशय चांगला वेळ आपण प्रतीत केलात एकूणच या स्पर्धेसाठी. धन्यवाद. चला समोरच्या गेटकडे जरा लक्ष द्या. आपल्या दादांची गाडी आता बाहेर येणार आहे. तिकडनं तो जर कपडा जरा थोडंसं बाजूला घ्या प्लीज. आमचे कोणी कोऑर्डिनेटर तिथे असतील तर लक्ष घाला या गोष्टीकडे. तसेच अजून एक विशेष सन्मान आपण करूया CM पाटील साहेबांचा. एक अप्रतिम स्वतः क्रिकेटपटू, जुने जाणते क्रिकेटपटू आणि क्रिकेटवर भरपूर प्रेम करणारी व्यक्ती आज आपल्यालाही लाभलंय. नेहमीच त्यांचं येणं अनेक स्पर्धांसाठी असतं. त्यांचाही विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. आणि आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे ते सल्लागार सुद्धा आहेत आणि त्यांचाही हा विशेष सन्मान शैलेशदादा पाटील यांच्या शुभ हस्ते होतोय. CM पाटील साहेबांचा खास सन्मान करताना निश्चितच शैलेशदादांना आनंद होतोय. धन्यवाद साहेब. आपली विशेष उपस्थिती, आपलं प्रेम आणि निश्चितच आपलं मार्गदर्शन असंच राहू द्या. आले का दोन्ही कॅप्टन? आले ना? चला या टीडी स्टार चौक संघाचे कर्णधार इथे उपस्थित आले. तसेच थाई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदरपाकाडी संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. दोघांचं आपण स्वागत करूया. वेलकम. आपण लगेच टॉसकडे वळतोय. चला CM पाटील साहेबांना विनंती करतोय. आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे विशाल पाटील नगरसेवक यांना विनंती करतोय. विशाल भाऊ या प्लीज. आपल्या शुभ हस्ते आपण लगेच टॉस करतोय. मॅच सुरू करा सर प्लीज. A1 जोडी आणि बादशाह चषक. सर पुढचा सामना आपण लगेच सुरू करतोय या मॅच नंतर. तर एकूणच विवेक आहेत आणि दुसऱ्या बाजूला ॲक्लिंटन मारले आहेत. चला हा खास फोटो आपण लगेच टिपूया. A1 जोडी तसेच आपले स्थानिक नगरसेवक विशाल भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. टीडी स्टार चौक वर्सेस थाई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदरपाकाडी. बादशाह चषक आणि A1 जोडी असं बोलायचं आहे. चला विशाल भाऊ यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. बादशाह चषक असं. येस बादशाह चषक आलाय. क्या बात आहे. बघा म्हणजे एकूणच रिया स्पोर्ट्स थाई पॅकर्स बंदरपाकाडी संघांना नाणेफेक जिंकलंय. 5 ओव्हरची मॅच असेल. 2 षटकांचा पॉवर प्ले आहे. जास्त काही विचारणं नाही. सगळ्यात अगोदर डिसिजन. आम्ही फिल्डिंग करू. धन्यवाद. जास्त काही नाही. रेडी ठेवा टीमला. वेल्डन क्लिंटन आणि कीप इट अप. बी रेडी. चला मॅच सुरू झाले. चेस डाऊन आहे. बूट चेस डाऊन आहे. मात्र पहिल्या दुसऱ्या बॉलवर विकेट. संदीप पाटील. अच्छा संदीप महेश्वरी भाडेश्वर काय बोलतोय. अजून एक खास सन्मान आपण मुख्य मंचावर घेऊया. तो म्हणजे संदीपजी यांचा. आपण हा विशेष सन्मान करूया A1 जोडीच्या माध्यमातून. संदीपजी आइए. आपका भी स्वागत है. मात्र पहिल्या 2 बॉलवर घडलंय काय. पहिल्या चेंडूवर 2 धावा. दुसऱ्या बॉलवर विकेट. चिन्या आला चिन्या गेला. संदीपजी यांचा एक विशेष सन्मान आपण करतोय मुख्य मंचावर. नवीन बॅटरने मात्र हा षटकार. जबरदस्त स्ट्रोक. 6 धावा. मंचावर एका ठिकाणी आपण बघतोय मान्यवरांचा सन्मान. मात्र दुसऱ्या बाजूला क्रिकेट ही सुरू आहे. अगदी हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे यशच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक होता. अगदी समोर खेळलेत. अजय रांजणेचा हा चेंडू लवकर ही लाईन लवकर ओळखली आणि तिथून जबरदस्त टोला. 6 धावा. सगळ्याची धावसंख्या अगदी 8 वर. डिका स्पोर्ट्स लाईव्ह ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पुन्हा एकदा अगदी आकोटाप्याचा चेंडू होता. इथून धावा येणार आहेत. अगदी डिफ्लेक्शन झालं आणि नाही अडू शकले अभिषेक. अजून एक चौकार. थँक्यू. आतापर्यंत 831 प्रेक्षक इथे उपस्थित होते. अजून एक प्रेक्षक वाढलाय. नितीन पाटील आपलंही स्वागत आहे.
अजय रांजणे ओ या वेळेला थोडा जास्त आखूट टप्प्याचा चेंडू व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 फॉर द ओव्हर ही नोंद देखील केली जाईल. त्यामुळे असा चेंडू पुन्हा नाही टाकू शकणार अजय. धावसंख्येने मात्र 13वर उडी घेतली आहे. अगदी षटकामागे जर विचार केला तर सरासरीकडे लक्ष दिलं तर अगदी जर 14 धावा प्रति षटकामध्ये करायच्या आहेत आणि इथे 13 धावा झालेत. ही सकारात्मक सुरुवात टीम सत्यम पॅकरची. अजून एक लांब लचक अगदी कडक बेधडक षटकार. काय जबरदस्त बॅटिंग. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरमध्ये अजय रांजणेच्या आतापर्यंत 19 धावा आलेत. यस सर लगेच बॉल द्या प्लीज. नवीन बॉल. खोलून दे लगेच खोलून दे. पॉवर प्ले चालू आहे ना. नवीन बॉल. अगदी चेंडू एवढ्या लांब मारले जात आहेत की ते मैदानाच्या आतमध्ये लगेच परत सुद्धा येत नाहीत. एवढी जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे यशची. या मैदानाचा पूर्ण अंदाज आहे. मी अगोदरच म्हटलं होतं सत्यम पॅकर या संघाला हलक्यात घेऊ नका. या मैदानाचे ते राजे आहेत आणि सध्या त्यांचा इलाका आहे आणि जो इलाका असतो ना त्या इलाक्याचे तेच राजे असतात. जबरदस्त बॅटिंग. 2 षटकार आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये आलेत. अजय रांजणे एरवी इकॉनॉमिकल असतो, विकेट टेकर असतो, मात्र इथे यश गेल्यानंतर तो अगदी साधारण गोलंदाज वाटू लागलाय. 19 धावा पूर्ण. चेस डाऊन आहे ते म्हणजे 71चं. जबरदस्त क्रिकेट. चला मॅच बॉल आला असेल तर लगेच द्या. चेक करा सर प्लीज. सन्माननीय देविदासजी पाटील यांना विनंती करतो या मान्यवर कक्षामध्ये आपलेही स्वागत आहे. देविदासजी पाटील. नेक्स्ट बॉल. इथेही वर पेच केला आहे. तिथे धावा मिळणार आहेत. थोडंसं फंबल झालं. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी येणार का तर नाही. या वेळेला कॉलबॅक करावं लागेल. मात्र पहिल्या ओव्हरमध्ये तोडीसतोड उत्तर. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 20 बनवल्या होत्या, आम्हीही 20 बनवलेत. त्यामुळे ही मॅच अगदी रंगतदार होणार आहे. पात्रा बादशाह चषक 2026 ची दुसरी रात्र. बादशाह चषक मित्रांनो. आणि काय मॅचेस झालेत कालच्या देखील रात्रीत. अगदी धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळाली. कोणालाही वाटलं नव्हतं की एकूणच शेवटच्या मॅचमध्ये ज्यावेळेला पहिल्या ओव्हरमध्ये 3 विकेट गेल्या टेंबिवली संघाच्या, तिथून ही मॅच कुठे जाणार. अगदी 5च धावा होत्या. मात्र 4 ओव्हरच्या मॅचमध्ये नंतर विजयासाठी लक्ष किती होतं तर अगदी 52. म्हणजे नंतरच्या 3 ओव्हरमध्ये धमाका झाला होता. त्यामुळे कुठल्याही मॅचला हलक्यात घेऊ नका. व्हाईट बॉल. इथे व्हाईट बॉल कन्सिडर होतोय. गोलंदाजी मार्कवर स्वतः प्रशांत कोरगावकर. आणि अगदी ही मॅच नेक टू नेक सुरू आहे. दुसऱ्या षटकाची सुरुवात अगदी सत्यम पॅकरने ज्या वेळा केली होती तिथेही व्हाईट कन्सिडर झाला होता. सब कुछ देखने को मिलेगा. देखते रहिए बादशाह चषक 2026. फुलटॉस बॉल आहे. लॉफ्ट केलाय. चेंडू किती हवेत आहे, किती बाहेर जाणार आहे. इथे मात्र विकेट. याचं कारण एलिव्हेशन झालं, मात्र अगदी तो फोर्स नव्हता आणि त्यामुळे चेंडू अगदी हवेत राहिलाय. चांगला झेल टिपला जातो डीप मध्ये. तो म्हणजे रोहित मार्फत, योगेश मार्फत. आणि इथे विकेट. जो यश चांगली कामगिरी करत होता तो अगदी डगआउटच्या रस्त्याला. विकेट डाऊन.
थँक्यू. विकेट आली आहे अगदी मोक्याच्या क्षणी विकेट आली. असं वाटत होती धावसंख्या वाढत चालली असं असताना हा फटका एक्झॅक्टली फसला कसा ह्याचा विचार बरेच जण करत असतील. नेक्स्ट बॉल प्रशांत. शॉर्ट बॉल हाताळला इथूनही उडवलाय. व्हॉट ए शॉट. काय जबरदस्त रिफ्लेक्सेस होता. लेट्स सी द अंपायर डिसिजन. 4 धावा. थँक्यू. धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 27. आमच्या गेट क्रमांक 2 जवळ एक ग्रुप आहे आणि तो सध्या जागा शोधतोय. क्या बात आहे. वेलकम वेलकम. डायमंड ग्रुपचं मनापासून हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. वन्स अगेन स्ट्राइक एंडला बॅटर आहे राजेश. फुल टॉस बॉल. ओ बॉलर बॅक ड्राईव्ह नाही झाला. जेल अगदी जेल होता होता राहिलाय. मात्र एलिव्हेशन नाही देऊ शकले कारण अगदी मोठा गॅप होता. डीप कव्हर मध्ये आपण पाहतोय त्याच्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला हा गॅप होता. मागचा फटका मला असाच खेळायचा होता हे दाखवताना राजेश पाहायला मिळतोय. चूक झाली इथे गोलंदाजाची आणि या मिळतील 4 धावा. थँक्यू. धावसंख्येकडे लक्ष घालूया. 71 धावांचं चेस डाऊन आहे आणि आतापर्यंत धावा झालेत तब्बल 31 म्हणजे 40 धावांची अजूनही गरज आहे. जबरदस्त बॅटिंग सत्यम पॅकेट टीमची. राजेशने अफलातून कामगिरी केली. धावसंख्या 29 झाले सॉरी कारण 2 चौकार आतापर्यंत एकूणच राजेशने खेळलेत. 29 धावा. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने टर्न केलाय चेंडू. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एकच धाव मिळेल. बॅकअप आहे मात्र इथून टीम मयूर भोईर पॅकर्स बोरिवली संघाला वेगळा विचार करावा लागेल कारण ही धावसंख्या सातत्याने वाढत चालली. 30 धावा झालीत म्हणजे अजूनही 41 धावांची गरज आहे. वेलकम वेलकम. बादशाह सुपुत्र सन्माननीय प्रफुल्ल दादा पाटील यांचंही आपण स्वागत करूया मुख्य मंचावर. आमच्या सगळ्या बादशाह सुपुत्रांनी जबरदस्त कामगिरी केलंय. शैलेश दादा पाटील असो, प्रफुल्ल दादा पाटील असो किंवा कांचन दादा पाटील असो, या सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहिलंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत अगदी त्यांच्याच बादशाह मैदानामध्ये. नेक्स्ट बॉल. ओ हो एक्झॅक्टली करायचं काय होतं इथे. मात्र हा चेंडू अतिशय योग्य आहे पंचांच्या दृष्टीने त्यामुळे तुम्ही का लेफ्ट केलात. खरं तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये लेफ्ट करणं म्हणजे गुन्हा आहे. पाहूया प्लेयर रिव्ह्यू आहे वाईट साडी. येस वी आर चेकिंग. आमचे तिसरे पंच येतील आणि लगेच या गोष्टीकडे अगदी डिका स्पोर्टच्या निरीक्षण कक्षातून लक्ष देतील. पाहूया हा बॉल वाईड आहे की नाही. प्लेयर रिव्ह्यू आहे. सर हाईट फॅक्टर नुसार तो वाईड आहे. इट्स अ वाईड बॉल. पुन्हा एकदा टाकावा लागेल. अवांतर धाव मिळते. संघाची धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचले. 31. 71चं टार्गेट. 31 झाले. अजूनही 40ची गरज. मॅच जबरदस्त होणार आहे. प्रेक्षकांची संख्या वाढते. मान्यवरांची संख्या वाढते. तुम्ही पाहताय बादशाह चषक 2026. आज अनेक मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळतील. पुढची मॅच देखील तिकीट तितकीच इम्पॉर्टंट आहे. टॉस झालाय
अगदी चांगला चेंडू होता, अगदी चांगला चेंडू होता. इथे 2 धावा, 33 धावा पूर्ण. अजूनही जर विचार केला तर 38 धावांची गरज आहे. 3 षटकात 38 धावा म्हणजे सरासरी कितीवर होती आणि कितीवर आली आहे बघा. ही महत्वपूर्ण गोष्ट या मॅचची. चांगली मॅच होणार आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघ रेडी आहेत. ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पाकाडी वर्सेस टीडी स्टार चौक. दोन्ही संघांचं कौतुक करूया, स्वागत करूया. त्यानंतरचे पुढचे 4 संघ जर बघितले तर ड्रीम 11 वर्सेस बादशाह बॉयज सत्या आणि जय श्रीराम बियाला स्पोर्ट्स वर्सेस सरकार दहीसर. हे 4 संघ देखील तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसणार आहेत. संदेश आता पाटील आमचे समालोचक मित्र, त्यांचंही करूया स्वागत. एक हरवणारी कलाकार, स्वतः एक उत्तम क्रिकेटपटू, मात्र ऍक्टिंग असो, क्रिकेट असो, समालोचन असो, सगळंच करतो. अठरा चेंडू मध्ये गरज आहे 38 धावांची. राजेश स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे शुभम. या जोडीवर मदार असेल सत्यम पॅकरची. इथून जर ही पार्टनरशिप तुषार 20 धावांची झाली ना तर मजा येणार आहे मॅचला. येस, काय झाले सर? सर्कलची लाईट बंद करा प्लीज. मागून जरा तो स्विच ऑफ करा प्लीज. हा बरोबर आहे, थँक्यू. लो फुलटॉस डिलिव्हरी, प्रसाद रहाटे आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिली धाव वेगाने आहे, थोडंसं फंबल झालंय. दुसरी धाव झाली असती मात्र नाही कॉल दिला. अजून खराब कामगिरी. इतका वाईट थ्रो का आलाय? जिथे फक्त एकच धावा होती तिथे आता 3 धावा झालेत. टीम मयूर भोईर पॅकर्स बोरिवली संघ सध्या हतबल आहे. प्रेक्षकांना विनंती करतोय मैदानाच्या आतमधून कोणीही जाऊ नका प्लीज प्लीज. सामना सुरू आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. डिका स्पोर्ट्सचा लाईव्ह टेलिकास्ट अगदी चाणाक्ष नजर असते. आमचा मेन कॅमेरा पर्सन कौशल चांगली कामगिरी करतोय. दीपक आहे का? आकाश आहे तिकडे, थँक्यू. आणि साइड अँगल मध्ये दीपक चौरसिया. फुल पिच डिलिव्हरी, ड्राईव्ह चांगला आहे मात्र एक धाव. बघा किती वेगाने ही धाव पूर्ण केले. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. धावफलक हरता राहायला पाहिजे आणि सध्या तरी सत्यम पॅकर संघाने ही गोष्ट केली आहे. कारण 71 धावा चेस डाऊन करताना 14 धावा प्रति षटकाची सरासरी होती. मात्र ज्या पद्धतीने हे चेस डाऊन सुरू आहे लाजवाब. जशी स्पर्धा लाजवाब तशी अगदी चेस डाऊन सुद्धा लाजवाब आहे. पहिली मॅच आजच्या 19 रात्रीतली. प्रसाद यावेळेला जर बघितला टप्पा अतिशय योग्य आहे, तिथून बाहेर कट केलाय. डॉट बॉल येतोय. थोडंसं आयचं वाटेल इथे एकूणच टीम मयूर भोईर पॅकर्स बोरिवली संघाला, कारण बऱ्याच काळानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. लो फुलटॉस डिलिव्हरी, त्याला बिरकावून दिलाय. सीमा शप्पा डीप मिड विकेटला. बादशाह चषक षटकार. ग्रेट बॅटिंग, ग्रेट शो बाय राजेश. थँक्यू. ग्रेट बॅटिंग बाय राजेश. अगदी लक्षपूर्वक तो कामगिरी करतोय आणि खराब चेंडूंचा अगदी खरपूस समाचार घेतोय. शॉर्ट बॉल आहे, मिस टाइम स्ट्रोक आहे. हा झेल नाही होणार कारण क्षेत्ररक्षक भरपूर दूरवर आहेत. मात्र इथे 2 धावा, अगदी 2 धावा पूर्ण होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 45 धावा पूर्ण. 26 धावांची गरज आहे आणि 13 चेंडू 26 धावा. इक्वेशन या मैदानाचा विचार करता अगदी खाली आलंय, अगदी सोपं होत चाललंय. इथे दांडीगुल थोडस जास्त अंडर एस्टिमेट केलंय. उजवी एसटी उद्ध्वस्त झाले याचा अर्थ किती मोठं शफल केलंय बघा. डिका स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून रिप्ले पाहूया.
ही विकेट आली आहे, अगदी मोक्याच्या क्षणी विकेट आली आहे. खूप शफल केलं होतं, अगदी शफल. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच देखील इम्पॉर्टंट असणार आहे मित्रांनो. मात्र या मॅचवर सध्या पकड आहे ती म्हणजे टीम सत्यम पॅकरची. कारण आता गणित काय आहेत तर शेवटचे 12 चेंडू आणि 26 धावांची गरज, म्हणजे 13 धावा प्रति षटकामध्ये इथेही करायचे आहेत. पुन्हा एकदा चेंडू हातात घेतलाय तो म्हणजे प्रशांत कोरगावकरनं. त्यामुळे या मॅचचा रिझल्ट काय असेल पाहूया. तुम्ही पाहताय बादशाह चषक 2026 आजची दुसरी रात्र आणि क्रीडा रजनीचा जबरदस्त प्रकाश अगदी मैदानावर पडलाय. अनेक मान्यवरांची उपस्थिती देखील अगदी वलय वाढवते. यावेळेला फटका बघा, जास्त हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय. वॉड कॅच रोहित मार्फत हा जेल झालाय आणि खेळी संपुष्टात होतीये ती म्हणजे शुभमची. थँक्यू. अगदी ही विकेट गेल्यानंतर बऱ्याच जणांना वाटलं की सत्यम पॅकरचे बडके भैया येतील. मात्र सध्या आलाय मैदानाच्या आतमध्ये गणेश, कारण त्याची गरज आहे. 11 चेंडूमध्ये अजूनही 26 करायची आहेत. प्रशांत कोरगावकर माझ्यासाठी थोडंसं सरप्राईज राहिलं की 2 षटके तो हाताळतोय. कारण ज्या पद्धतीनं पहिल्या ओव्हरमध्ये अजय रांजणेला ट्रीटमेंट मिळाली त्यामुळे अजय रांजणेला थोडंसं सांगितलं की तू आता थोडासा आराम कर आणि म्हणूनच ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू 26चं गणित अजूनही आहे या मैदानावर. पहिली मॅच मात्र प्रेक्षकांची संख्या बघा अचानक वाढली आहे. याचं कारण नेक्स्ट मॅच आहे मित्रांनो. ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदर पाकाडीचा संघ उपस्थित झालाय आणि त्यांच्या समोर टीडी स्टार चौक संघ देखील अगदी उपस्थित झालाय. स्वागत करूया. अनेक मान्यवर खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील पुढच्या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, ओहो दांडी गुल. गणेश आला, गणेश गेला. अगदी हे दोन्ही खेळाडू आपण बघितले सचिन पाटील आणि गणेश, ज्यांच्याकडून अपेक्षा होत्या ते अगदी लवकर परतलेत. हा चेंडू अगदी फसवा ठरलाय गणेश साठी. विकेट डाऊन. थँक्यू. इथे जर बघितलं तर मागच्या 3 बॉलचा जर विचार केला तर इथे टीम हॅट्रिक केलंय ती म्हणजे मयूर बोईर पॅकर्स बोरिवलीना. आणि हे 3 धक्के अगदी बॅकफुटवर नेलंय सत्यम पॅकरला. एवढा वेगवान चेंडू काय खेळलाय, काय खेळलाय, अगदी जबरदस्त खेळलाय. जागा बनवली आणि अप्पर कट केलाय. चेंडू कव्हर पॉइंट मधून फरार. 4 धावा. सुपर शॉट. थँक्यू. अफलातून फटका. या 4 धावांनी संघाची धावसंख्या वाढली आहे, ती जाऊन पोहोचली आहे अगदी 49 वर. 22 धावांची गरज. इथे धावा येतील, इथे धावा येतील. लेट्स सी द अंपायर डिसिजन. बॅटनी आली का सर? येस येस. या 2 धावा. 20 धावांची अजूनही गरज आहे. चांगली मॅच सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. जिंकणार कोण?
मयूर भोईर पॅकर्स बोरिवली जो संघ सध्या क्षेत्ररक्षण करतोय की सत्यम पॅकर जो सध्या बॅटिंग करतोय. उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. प्रेक्षकांची संख्या वाढली आहे. आज बुधवारचा दिवस आहे त्यामुळे निश्चितच अगदी फड रंगणार आहेत. आणि इव्हन जोडी सुद्धा तयारीत आहे. चांगली मॅच चांगली मॅच. 8 चेंडू 20 ची अजूनही गरज. वेगवान चेंडू पुन्हा एकदा वेगवान चेंडू. अगदी प्रशांत कोरगावकर विचार करतोय की यशांना का चाडून गेलं नाही. पाहूया रिप्ले मध्ये. ओहो 2 पायांच्या अगदी मधून चेंडू डिलिव्हर. काय बॉल होता. 7 चेंडू 20 धावा. उत्तर द्यावं लागेल. बॅटर आहे मैदानाच्या आतमध्ये तो म्हणजे शिवम. शिवम आणि मोनू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू अगदी ऑन द टोच मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप इम्पॅक्ट. सुपर बॉलिंग. काय कमबॅक केलंय या ओव्हर मध्ये टीम मयूर भोईर पॅकर बोरिवलीना. आणि आता मॅच मध्ये थोडासा फरक पडलाय कारण 6 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 20 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे त्यामुळे 20 धावा तुम्हाला कराव्याच लागतील. 25 मिनिटं इथेही लागलेत सर. या गोष्टीकडे देखील लक्ष वेधतोय त्यामुळे सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू आणावा लागेल. प्रत्येकासाठी रूल सेम आहेत. आमचं योग्य लक्ष एकूणच टायमिंग कडे आहे. आता या मॅचचा हिरो कोण होणार. या मॅचचा हिरो कोण होणार. शेवटच्या षटकासाठी कोण येणार गोलंदाजी मार्कवर. प्रश्न बरेच आहेत. अभिषेक ज्याने चांगली बॅटिंग केली होती सध्या त्याच्याकडे लक्ष दिलंय. मात्र एक ऍडव्हान्टेज आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये 5 क्षेत्ररक्षक दिसतील त्यामुळे या मॅच मध्ये मजा येणार आहे. 6 चेंडू 20 धावांची गरज. स्ट्राईक एंडला मोनू. नॉन स्ट्राईक एंडला शिवम आणि गोलंदाज आहे अभिषेक. चला लवकर लवकर जास्त वेळ घेत आहे प्लीज. टीम ताई पॅकर रिया स्पोर्ट्स बंदरपागाडी लगेच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. ही मॅच संपल्या लक्ष घाला या गोष्टीकडे. विवेक ओ यावेळेला अगदी चेंडू बॉडीवर आदळलाय. टप्पा पडला तर हलकासा कट झाला होता. अगोदर शफल क्रॉस केलं होतं. लेग बायचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. एकच धाव. आता 5 चेंडू 19 ची गरज. वेलकम वेलकम. स्वागत करूया अजून एक बादशाह सुपुत्र सन्माननीय कांचनदादा पाटील आणि त्यांच्या समवेत अगदी आपण बघतोय सुरेश पाटील यांचं देखील स्वागत. वेलकम. मुख्य मंचावर या. आसन वा. यावेळेला अप्रतिम फटके. जबरदस्त फटके. मात्र हा जबरदस्त झेल अगदी सहज सुंदर अप्रतिम. सूरज मार्फत हा झेल. थँक्यू. आता खेळण्यासाठी कोण उतरणार. बडके भैया आएंगे क्या. आणि ते जर आले तर तो डायलॉग. चला चला लवकर बॅटर लवकर. संदीप येते बॅटिंग साठी. हा फटका अप्रतिम होता मात्र अजून फोर्स यूज करायला पाहिजे होता एक्स्ट्रा कव्हरला. मात्र चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सूरज मार्फत. खेळी संपुष्टात झाली आहे ती म्हणजे शिवमची. 4 चेंडू 19 धावांची गरज. नेक्स्ट मॅच ताई पॅकर्स रिया स्पोर्ट्स बंदरपागाडी वर्सेस टीडी स्टार चौक. दोन्ही संघांना विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये जाऊन आपला निश्चितच तयारीला लागायची आहे. चला जास्त वेळ घेत आहे प्लीज. नवीन बॅटर. 4 चेंडू 19 ची गरज.
फुलपी डिलिव्हरी आहे. हेलिकॉप्टर. वाह वाह वाह, काय मारलंय, अगदी खेचलंय, हेलिकॉप्टर उडवलंय, षटकार. सुपर, लाजवाब. संदीप, थँक्यू डीजे. काय फटका खेळलेत. अगदी टो मध्ये चेंडू होता, मात्र ढगात लाइटिंग केलंय. 6 धावा आणि इथून ही मॅच बदलली आहे. आता 3 चेंडू आणि 13 धावा कंपल्सरी चेस. मात्र 3-13 कोणाचे पाहूया काय मॅच आहे. ओ इथे अगदी हा चेंडू कट केलाय. जबरदस्त चेंडू. आता 2 चेंडू आणि 13 धावा. येस, इथे वाईट साठी लगेच प्लेयर रिव्ह्यू आहे. येस, बॅटरने रिव्ह्यू मागितलाय की हा चेंडू वाईड आहे की नाही. त्यामुळे पाहूया. आमचे तिसरे पंच लगेच येतील, अशोक राऊत सर, आणि लगेच चेक केल्या जातील या घडामोडी. डिका स्पोर्टच्या एकूणच कंट्रोल रूम मधून आपण पाहूया हा चेंडू वाईड आहे की नाही. किती चांगल्या पद्धतीने तो चेंडू डिलिव्हर झालाय. मात्र सध्या डिसिजन पेंडिंग आहे. आम्ही चेक करतोय एक्झॅक्टली काय घडलं होतं. बॅटर ज्या पोझिशनला उभा आहे तिथून चेंडू डिलिव्हर झाल्यानंतर तो किती लांबून किंवा किती जवळून हा चेंडू गेलाय या गोष्टी चेक केल्या जात आहेत. तिसरे पंच अगदी व्यवस्थित निरीक्षण करतायत या गोष्टीचं. भरपूर इम्पॉर्टंट क्षण आहेत या मॅचचे आणि कुठल्याही संघाचा निश्चितच इट्स अ फेअर डिलिव्हरी सर. त्यामुळे हा रिव्ह्यू गमावलाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघानं. डिसिजन आलाय. चला, म्हणजे आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसचा नियम आहे. त्यामुळे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 2 षटकार तुम्हाला मारावे लागतीलच. मात्र कदाचित दैवाची साथ देखील लागेल. बघायचे काय करते या मॅच मध्ये. 2 चेंडू 13चे गणित. A1 जोडीची A1 स्पर्धा बादशाह चषक. हा चेंडू आपण बघतोय अगदी योग्य ठरलाय. त्यामुळे या एकूणच मॅच वर आता नो डाऊट नाव असेल ते म्हणजे मयूर भोईर पॅकर्स बोरिवलीचा. 1 चेंडू आणि 13 धावाची गरज. मात्र चांगली मॅच पाहायला मिळाली. अगदी या पहिल्याच इथे देखील अतिशय चांगला फटका आहे. चेंडू चांगल्या पद्धतीने अडवलाय. इथे सूरजचं कौतुक. तो झेल इम्पॉर्टंट ठरलाय या मॅच साठी. मात्र अगदीच लढायला लावलंय ते म्हणजे मयूर भोईर पॅकर्स बोरिवली टीमला, ते म्हणजे सत्यम पॅकर्स संघानं. त्यामुळे निश्चितच लगेच आपण पुढच्या मॅचला सुरुवात करतोय. मात्र त्या अगोदर मुख्य मंचावर एक विशेष सन्मान आपण करूया. तर या मॅचचा सामनावीर अगोदर बॅटिंग करताना 16 धावा आणि त्यानंतर गोलंदाजी करताना 2 षटकार 3 गडी बाद केले. प्रशांत कोरगावकर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला, दोन्ही टीमला विनंती करतोय, सत्यम पॅकर्स आणि टीम मयूर भोईर पॅकर्स बोरिवली, हस्तांदोलन करायचंय. प्लीज शेक हँड करा. चला, सन्माननीय देविदास पाटील साहेब यांचा आपण विशेष सन्मान करूया या मुख्य मंचावर. मी विनंती करतोय A1 जोडी यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान देविदासजी पाटील साहेब यांचा आपण करूया. तर या मॅचचा सामनावीर ठरलाय तो म्हणजे प्रशांत कोरगावकर आणि सन्माननीय देविदासजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. A1 जोडीचे राकेश पाटील यांच्या माध्यमातून
हे आमचे सगळे मान्यवर अतिशय चांगला वेळ एकूणच या स्पर्धेसाठी देत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मनापासून हार्दिक आभार. धन्यवाद काका, आपलं स्वागत आहे. तसेच आमच्या राई गावातील एकूणच स्थानिक आणि बादशाह परिवाराचा एक भाग असलेले आमचे सुरेश पाटील यांचाही विशेष सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. त्यांचंही स्वागत एकूणच या एवन जोडीतर्फे आणि क्रीडा रसिकांच्या तर्फे. या सुरेश भाऊ आपलंही स्वागत आहे. बादशाह परिवाराचा एक भाग आहे तो, नो डाऊट, आणि त्यांचाही विशेष सन्मान करताना आम्हाला आनंद होतोय. वेलकम सुरेश पाटील. त्यांना ही विशेष भेट अगदी वितरित केली जाते. थँक्यू. चला आता आपण सामनावीर या किताबाकडे वळतोय. ती जर्सी आणा प्लीज, सामनावीराची जर्सी लगेच घेऊन या प्लीज. यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून ही खास जर्सी. आणि तसेच संतोष बड़के भैया आपको भी आना है. डीका स्पोर्ट्स के माध्यम से आपके लिए 1000 रुपए का कैश प्राइज है. आइए संतोष जी, जल्दी आइए. तर मॅन ऑफ द मॅच ठरला आहे प्रशांत कोरगावकर. बॅटने 16 धावा केल्या, गोलंदाजी करताना 3 विकेट्सही मिळवल्या. माझ्यासाठी थोडंसं सरप्राईज भाई. तर अग्रिगोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भगवानदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ह्या सामन्यावीर किताब दिला जातोय. आपण पाहतोय यशवंत पांडुरंग पाटील फाउंडेशन